वेलकम स्टुडंट. एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट हा जो लेसन आपण स्टडी करतोय, या लेसनमधला लास्ट पॉईंट आपण स्टार्ट केलेला आहे, दॅट इज डिझास्टर मॅनेजमेंट. डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये सगळ्यात फर्स्ट आपण डिझास्टर मॅनेजमेंट काय असतं हे स्टडी केलं. तर याच्यामध्ये ज्या वेगवेगळ्या डिझास्टर किंवा आपत्ती, ज्याला आपण दुर्घटना म्हणू, ह्या असतात, याच्यामध्ये अडकलेल्या व्हिक्टिम्सना हेल्प प्रोव्हाइड करणं, फर्स्ट एड देणं, हे आपण डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये पाहिलं. डिझास्टर दोन टाईपचे आपण स्टडी केले, नॅचरल डिझास्टर आणि मॅनमेड डिझास्टर. तर जे नॅचरल डिझास्टर आहेत याच्यामध्ये फ्लड, त्यानंतर अर्थक्वॅक, फॉरेस्ट फायर, थंडरबोल्ट, हे आपण नॅचरल डिझास्टर पाहिले. आणि मॅनमेड डिझास्टर याच्यामध्ये ॲक्सिडेंट, केमिकल ॲक्सिडेंट असतील किंवा बॉम्ब एक्सप्लोजन असेल, तर हे जे आहे ते आपण मॅनमेड डिझास्टरमध्ये स्टडी केलं. तर कोणतंही डिझास्टर असेल तर या डिझास्टर्स कंडिशनमध्ये व्हिक्टिमना हेल्प लवकरात लवकर प्रोव्हाइड करणं, फर्स्ट एड लवकरात लवकर प्रोव्हाइड करणं गरजेचं असतं, जेणेकरून आपण लाईफचा लॉस जो आहे तो प्रिव्हेंट करू शकतो, लाईफचं डेटेरिओरेशन जे आहे ते प्रिव्हेंट करू शकतो. सो हे फर्स्ट एड जे आहे ते डिझास्टर्स व्हिक्टिमना प्रोव्हाइड केलं जातं. तर या फर्स्ट एडचे काल 3 बेसिक प्रिन्सिपल आपण स्टडी केले. त्याच्यामध्ये फर्स्ट बेसिक प्रिन्सिपलमध्ये A-B-C सांगितलं तुम्हाला फर्स्ट एडचं. A मीन्स एअरवेज, B मीन्स ब्रीदिंग अँड C मीन्स सर्क्युलेशन. सो एअरवेजमध्ये आपण पाहिलं, सपोज व्हिक्टिमला ब्रीदिंगमध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर त्या कंडिशनमध्ये हेड जे आहे ते बॅकवर्ड स्लोपिंग किंवा चिन रेज्ड जर आपण ठेवलं तर त्याचा रेस्पायरेटरी पॅसेज जो आहे तो ओपन राहतो आणि त्यामुळे त्याला रेस्पायरेटरी पॅसेज ओपन राहिल्यामुळे ब्रीदिंगला हेल्प होते. हे आपण फर्स्टमध्ये पाहिलं एअरवेज. सेकंड ब्रीदिंग, जर पेशंटचं, व्हिक्टिमचं ब्रीदिंग जर स्टॉप झालेलं असेल तर ते स्टार्ट करण्यासाठी त्याच्यामध्ये जे सांगितलं, याच्यामध्ये माउथ टू माउथ रेस्क्युसिटायझेशन हे आपण बघितलं. याच्यामध्ये माउथ टू माउथ कॉन्टॅक्टमधून एअर जी आहे ती पेशंटमध्ये ब्लो केली जाते आणि आर्टिफिशियल व्हेंटिलेशन त्या पेशंटला दिलं जातं. आणि लास्ट आपण पाहिलं सर्क्युलेशन. सर्क्युलेशनमध्ये सांगितलं, जर व्हिक्टिम अनकॉन्शियस असेल तर त्याचं सर्क्युलेशन पुन्हा स्टार्ट करण्यासाठी फर्स्ट ब्रीदिंग किंवा आर्टिफिशियल व्हेंटिलेशन माउथ टू माउथ कॉन्टॅक्टनी द्यायचं आहे. आणि सेकंड, चेस्ट जी आहे ती दोन्ही पामने हार्टवरती प्रेशर द्यायचे किंवा चेस्ट जी आहे ती प्रेस करायची आहे. तर 2 वेळा एअरवे किंवा ब्रीदिंग देणं, 2 वेळा ब्रीदिंग देणं आणि त्यानंतर पुन्हा चेस्ट जी आहे ती दोन्ही पामनी प्रेस करणं, असं जवळपास 15 टाईम जे आहे ते रिपीट केलं जातं. तर याला CPR असं म्हटलं जातं. तर हे आपण फर्स्ट एडच्या ABC स्टडी केलं. आता नेक्स्ट जो आहे तो डिझास्टर मॅनेजमेंट. तर डिझास्टर मॅनेज करणं एखादं म्हणजे काय असतं, तर डिझास्टर मॅनेजमेंट इज इम्प्लिमेंटेड थ्रू प्रॉपर प्लॅनिंग, ऑर्गनाइज्ड ॲक्टिव्हिटी अँड कोऑर्डिनेशन. बघा, डिझास्टर मॅनेजमेंट इम्प्लिमेंट करण्यासाठी एखाद्या आपत्तीचं, ती आपत्ती घडल्यानंतर व्हिक्टिमला हेल्प कशी ऑर्गनाईज करायची, तर याचं प्रॉपर प्लॅनिंग केलं जातं आणि वेगवेगळ्या लोकांच्या मदतीनं ती ॲक्टिव्हिटी ऑर्गनाईज केली जाते. तुम्ही मॉक ड्रिल पाहिले असतील, जसं की फायर फायटर असतील किंवा फायर ब्रिगेडचे जे लोक आहेत ते स्कूलमध्ये मॉक ड्रिल ऑर्गनाईज करतात, की ज्याच्यामध्ये जर एखाद्या ठिकाणी फायर असेल, फायर लागलेली असेल, तर त्या ठिकाणी अडकलेल्या व्हिक्टिमला आपण कसं वाचवू शकतो याचं एक डेमॉन्स्ट्रेशन मुलांना दाखवलं जातं. तर यावेळी डिझास्टर होण्याआधीच त्याची कंडिशन क्रिएट केली जाते, आर्टिफिशियल किंवा मिमिक्री केली जाते आणि त्याच्यामध्ये आपण ठरवलेला प्लॅन जो आहे तो प्रॉपर इम्प्लिमेंट होतो का हे चेक केलं जातं. तर डिझास्टर मॅनेजमेंट हे अतिशय ऑर्गनाइज्ड आणि प्लॅनिंग वेने त्याचं इम्प्लिमेंटेशन केलं जातं. मग डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये काय काय येतं, काय काय करायचे, डिझास्टर मॅनेज करायचे म्हणजे काय करायचे, तर फर्स्ट प्रिव्हेन्शन ऑफ लॉसेस अँड डेंजर. त्या डिझास्टरमध्ये जे काही लॉस होणार आहे, व प्रॉपर्टीचा असेल किंवा लाईफचा असेल, तर तो लॉस कमी करणं आणि फ्युचरमध्ये जर काही धोका असेल तर तो सुद्धा कमी करणं. सो प्रिव्हेन्शन ऑफ लॉसेस अँड डेंजर, त्या डिझास्टर्स कंडिशनमधले लॉसेस जे आहेत ते प्रिव्हेंट करणं, हे मेन डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये येतं. सेकंड, इम्प्रूव्हिंग टॉलरन्स, डिझास्टरला फेस करण्याचा जो टॉलरन्स आहे, क्षमता जी आहे ती इन्क्रीज करणं, इम्प्रूव्ह करणं.
नेक्स्ट प्रोव्हाइडिंग रिलीफ फ्रॉम डिझास्टर, डिझास्टरपासून त्याच्यामध्ये अडकलेल्या व्हिक्टीमला रिलीफ प्रोव्हाइड करणं, म्हणजे त्यांना त्याच्यापासून थोडंसं मुक्त करणं. नेक्स्ट मिनिमायझिंग इंटेन्सिटी ऑफ हार्म, त्या पेशंटला जी काही हार्म झालेला असेल तर त्या हार्मची इंटेन्सिटी किती कमीत कमी करता येईल त्या पद्धतीनं त्याला फर्स्ट एड देणं. इमिजिएट ॲक्शन इन डिझास्टर सिच्युएशन, डिझास्टर घडल्या जितक्या फास्ट त्यांना हेल्प मिळणार आहे तेवढा लॉस कमीत कमी होणार आहे. तर इमिजिएट ॲक्शन घेणं कोणत्याही डिझास्टरमध्ये अतिशय महत्त्वाचं असतं. तर इमिजिएट ॲक्शन इन डिझास्टर सिच्युएशन. यानंतर नेक्स्ट आहे असेसमेंट ऑफ डॅमेज अँड इंटेन्सिटी ऑफ डिझास्टर, डिझास्टरचं इंटेन्सिटी किती आहे, किती तीव्र आहे ती दुर्घटना आणि त्याच्यामध्ये किती डॅमेज झालेला आहे याचं ॲसेसमेंट करणं, ॲनालिसिस करणं. नेक्स्ट अरेंजिंग फॉर रेस्क्यू वर्क अँड हेल्प, बचावाचं कार्य जे आहे किंवा मदतीचं जे कार्य आहे ते लवकरात लवकर सुरू करणं. रिहॅबिलिटेशन अँड रिबिल्डिंग, पुनर्वसन जे आहे, पुनर्बांधणी जी आहे ती सुरू करणं. हे मेन डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये येतं. म्हणजे एखाद्या ठिकाणी डिझास्टर झालं आहे ते मॅनेज करायचं, डिझास्टर मॅनेजमेंट करायचं म्हणजे तरी काय करायचं तर त्याच्यामधले लॉसेस प्रिव्हेंट करायचे, टॉलरन्स जे आहे ते इम्प्रूव्ह करायचं. नेक्स्ट रिलीफ त्या व्हिक्टीमला प्रोव्हाइड करायचा त्या डिझास्टरमधून. त्यानंतर डिझास्टरची इंटेन्सिटी जी आहे ती कमी करायची. त्यानंतर इमिजिएट ॲक्शन जे आहे ते डिझास्टर झाल्या घेणं खूप गरजेचं असतं, तर ती इमिजिएट ॲक्शन घ्यायची. नेक्स्ट डॅमेज किंवा डिझास्टरची इंटेन्सिटी ॲसेस करायची. लगेचच रेस्क्यू कार्य, बचाव कार्य किंवा मदत जे आहे ते स्टार्ट करायचे. रिहॅबिलिटेशन आणि रिबिल्डिंग करणं. तर ह्या मेन गोष्टी ज्या आहेत या डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये इन्क्लूड केल्या जातात. सो फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला या डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये नॅचरल आणि मॅनमेड डिझास्टर लक्षात ठेवायचे. त्यानंतर आपण जे फर्स्ट एड पेशंटना प्रोव्हाइड करतो ते का प्रोव्हाइड करायचं तर त्याच्यामध्ये फर्स्ट त्याची डेथ प्रिव्हेंट करण्यासाठी, नेक्स्ट त्याचं हेल्थचं डिटेरिओरेशन प्रिव्हेंट करण्यासाठी, प्रॉपर्टीचा लॉस प्रिव्हेंट करण्यासाठी आपण त्यांना फर्स्ट एड जे आहे ते प्रोव्हाइड करतो. मग याच्यामध्ये फर्स्ट एडचे 3 प्रिन्सिपल तुम्हाला सांगितले, एअरवेज, ब्रिदिंग, सर्क्युलेशन. आणि त्यानंतर डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये काय काय इन्क्लूड होतं तर याच्यामध्ये लॉस प्रिव्हेंट करणं, टॉलरन्स इम्प्रूव्ह करणं, पेशंटना रिलीफ प्रोव्हाइड करणं, त्यानंतर डिझास्टरची इंटेन्सिटी आणि हार्म कमी करणं, त्यानंतर इमिजिएट ॲक्शन घेणं डिझास्टरमध्ये, डिझास्टरची इंटेन्सिटी ॲसेस करणं, रेस्क्यू वर्क लवकरात लवकर सुरू करणं, रिहॅबिलिटेशन करणं, पुनर्वसन करणं. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये इन्क्लूड केल्या जातात. सो इथं डिझास्टर मॅनेजमेंट हा पॉईंट संपलेला आहे. यानंतर आता व्हिक्टीम किंवा डिझास्टरमध्ये अडकलेले जे लोक आहेत यांना आपण कशी हेल्प करू शकतो तर याच्या त्यांनी 3 कंडिशन दिलेल्या आहेत. तर याच्यामध्ये फर्स्ट, जर डिझास्टर व्हिक्टीममध्ये ब्लिडिंग होत असेल ओके, सो फर्स्ट आहे ब्लिडिंग. ओके, सो डिझास्टर्स व्हिक्टीम जे आहेत ते इंज्युअर्ड असतील किंवा त्या इंजुरीमधून, वुंडमधून जर ब्लड रिलीज होत असेल, जर वुंडमध्ये ब्लिडिंग होत असेल तर त्या कंडिशनमध्ये ब्लिडिंग स्टॉप करण्यासाठी काय केलं जाऊ शकतं त्याच्यामध्ये वुंड जे आहे ते आपल्याला वुंड इज कवर्ड बाय अँटीसेप्टिक पॅड. वुंड जी आहे ती अँटीसेप्टिक पॅडनी कव्हर करायची आहे आणि अँटीसेप्टिक पॅडनी कव्हर केल्यानंतर ती वुंड प्रेस करायची आहे फॉर ॲटलिस्ट 5 मिनिट, कमीत कमी 5 मिनिटांसाठी त्याच्यावरती प्रेशर अप्लाय करायचे हाताने किंवा थंबने. सो जेणेकरून त्याचं ब्लिडिंग जे आहे ते स्टॉप होईल. सो बघा, डिझास्टर्स व्हिक्टीम इंज्युअर्ड असेल, इंजुरीमधून ब्लिडिंग होत असेल, रक्त येत असेल वुंडमधून, तर त्या कंडिशनमध्ये ती जी वुंड आहे ती अँटीसेप्टिक पॅडनी कव्हर करायची आहे आणि ती पामने किंवा आपल्या थंबने प्रेस करायची आहे, तिच्यावरती प्रेशर अप्लाय करायचं आहे फॉर ॲटलिस्ट 5 मिनिट, कमीत कमी 5 मिनिटांसाठी त्याच्यावरती प्रेशर अप्लाय करायचं आहे जेणेकरून त्याचं ब्लिडिंग जे आहे ते स्टॉप होईल. यानंतर सेकंड आहे, जर डिझास्टर्स व्हिक्टीममध्ये फ्रॅक्चर असेल, फ्रॅक्चर किंवा इम्पॅक्ट ऑन व्हर्टिब्री, इम्पॅक्ट ऑन
व्हर्टिब्री. सो पहिला सांगितलं की फ्रॅक्चर जर झालेला असेल, मग त्याच्यामध्ये लेग असेल, हँड असतील, याचा जर फ्रॅक्चर असेल तर तो फ्रॅक्चर पार्ट जो आहे तो इममोबिलाइज केला जातो. सो फ्रॅक्चर पार्ट मस्ट बी इममोबिलाइज. सो जो फ्रॅक्चर्ड पार्ट आहे तो इममोबिलाइज करणं गरजेचं आहे. इममोबिलाइज करणं म्हणजे फ्रॅक्चर्ड पार्टची हालचाल होणार नाही याची काळजी घेणं. फॉर एक्झाम्पल, सपोज हँड फ्रॅक्चर असेल, इथे बोनमध्ये जर फ्रॅक्चर असेल तर त्या कंडिशनमध्ये या हँडची हालचाल होऊ नये यासाठी याला इममोबिलाइज केलं जातं. मग इममोबिलाइज करण्यासाठी वूड, त्यानंतर रॉड किंवा एखादी रूलर याचा यूज केला जाऊ शकतो. म्हणजे या पद्धतीनं सपोज जर वूड या पद्धतीनं जर हँड या वूडला बाइंड केला तर आपला हात जो आहे तो इथे मध्ये याची मूवमेंट होणार नाही. आणि इममोबिलाइज पार्ट जो आहे किंवा फ्रॅक्चर झालेला जो पार्ट आहे तो इममोबिलाइज झाल्यामुळे त्या बोनची कंडिशन अजून खराब होणार नाही. आणि दुसरा आहे इम्पॅक्ट ऑन व्हर्टिब्री. जर व्हर्टिब्रीवरती काही परिणाम झालेला असेल, व्हर्टिब्रीमध्ये जर काही फ्रॅक्चर किंवा काही प्रॉब्लेम असेल तर त्या कंडिशनमध्ये त्या पर्सनला इममोबिलाइज करणं गरजेचं आहे. सो पेशंट शुड बी इममोबिलाइज ऑन फर्म स्ट्रेचर. Person should be immobilized on firm stretcher. तर तो जो पर्सन आहे, जर व्हर्टेब्रल कॉलममध्ये काही प्रॉब्लेम असेल, त्याच्यावरती जर इफेक्ट झालेला असेल तर तो पर्सनच इममोबिलाइज करणं गरजेचं आहे, जेणेकरून व्हर्टेब्रल कॉलममध्ये मूवमेंट होणार नाही. मग याच्यासाठी त्या पर्सनलाच इममोबिलाइज केलं जातं, स्ट्रेचरवरती झोपवलं जातं आणि हालचाल होऊ दिली जात नाही. सो ही गोष्ट किंवा ही केअर जी आहे ती आपण फ्रॅक्चर किंवा पर्सनमध्ये घेऊ शकतो. आणि लास्ट आहे बर्न. जर पेशंट बर्न असतील आणि जर बर्न झालेलं असेल बॉडीला तर त्या कंडिशनमध्ये जी इंजुरी आहे, इंजर्ड पार्ट should be kept under clean water. जर विक्टिमला बर्न झालेला असेल किंवा भाजलेला असेल तर त्या कंडिशनमध्ये तो पर्सनचा जो बर्न पार्ट आहे तो कोल्ड आणि क्लीन वॉटरमध्ये होल्ड करणं गरजेचं आहे, थंड पाण्यामध्ये, आणि ते पाणी स्वच्छ असलं पाहिजे. अशा पाण्यामध्ये जर आपण तो इंजर्ड पार्ट, बर्न पार्ट जर आपण पकडला तर त्याच्यामध्ये त्याला थोडंसं रिलीफ मिळू शकतं. सो 3 वेगवेगळ्या कंडिशन दिल्या तुम्हाला. फर्स्ट, जर इंजुरी झाली असेल आणि ब्लिडिंग होत असेल तर आपण काय करू शकतो. नेक्स्ट, फ्रॅक्चर असेल किंवा व्हर्टिब्रेनवरती काही इम्पॅक्ट असेल तर काय करू शकतो. आणि बर्न पेशंटमध्ये काय केलं जाऊ शकतं हे दिलेलं आहे. तर याच्यामध्ये जर ब्लिडिंग होत असेल वूंडमधून तर ती जी वूंड आहे ती अँटीसेप्टिक पॅडनी कव्हर करणं गरजेचं आहे आणि त्याच्यावरती थंब किंवा पामनी प्रेशर अप्लाय करायचं, जेणेकरून ते ब्लिडिंग जे आहे ते स्टॉप होतं. नेक्स्ट, फ्रॅक्चर किंवा इम्पॅक्ट असेल व्हर्टिब्रीवरती, जर फ्रॅक्चर असेल तर फ्रॅक्चर्ड पार्ट जो आहे तो इममोबिलाइज केला जातो विथ द हेल्प ऑफ स्केल और वूड और रॉड. ओके. आणि जर व्हर्टिब्रेनवरती काही इम्पॅक्ट असेल तर तो पर्सनच इममोबिलाइज केला जातो विथ द हेल्प ऑफ स्ट्रेचर. त्यानंतर विक्टीम जर बर्न असेल, विक्टीमला जर भाजलेलं असेल तर त्या कंडिशनमध्ये बर्न इंजुरी किंवा बर्न पार्ट जो आहे तो क्लीन आणि कोल्ड वॉटरच्या अंडर जो आहे तो होल्ड केला जातो. सो वॉटर शुड बी क्लीन अँड कोल्ड. क्लीन आणि कोल्ड वॉटरच्या अंडर तो जो इंज्युअर्ड पार्ट जो आहे तो होल्ड केला जातो, जेणेकरून त्याची जी इंजुरी आहे त्याच्या ज्या वेदना आहेत त्या कमी होतील. सो दिस इज अबाउट दी ब्लिडिंग, फ्रॅक्चर अँड बर्न पेशंट. या व्हिक्टीमना आपण फर्स्ट एड कसं देऊ शकतो हे आपण याच्यामध्ये पाहिलं. यानंतर नेक्स्ट पॉईंटमध्ये त्यांना कॅरी कसं केलं जातं याच्याबद्दल आपण पाहणार आहोत. सो सी,
नेक्स्ट विक्टीमना कसं कॅरी केलं जातं ते स्टार्ट करण्याआधी इंज्युअर्ड जे पेशंट असतात तर याच्यामध्ये वेगवेगळ्या इंजुरीज दिलेल्या आहेत. इंजुरीज लाईक स्प्रेन, ट्विस्टिंग किंवा कॉन्ट्युजन असं जर झालेलं असेल, आता स्प्रेनचा अर्थ होतो मुरगळणं, ट्विस्टिंगचाही अर्थ होतो मुरगळणं आणि कॉन्ट्युजन म्हणजे मुकामार लागणं. तर या टाईपची कंडिशन असेल की ज्याच्यामध्ये मुकामार लागलेला आहे किंवा मुरगळलेला आहे, तर या कंडिशनमध्ये त्या पेशंटला जी ट्रीटमेंट दिली जाते त्या ट्रीटमेंटला राईस ट्रीटमेंट असं म्हटलं जातं. मग आता राईस ट्रीटमेंट काय आहे बघा. सुरुवातीला फर्स्ट एडचं आपण ABC शिकलो. मुलांना हे शॉर्ट फॉर्म महत्त्वाचे आहेत, ते नीट लक्षात ठेवा. ABCमध्ये तुम्हाला सांगितलं एअरवेज, ब्रिदिंग अँड सर्क्युलेशन. ABC नंतर नेक्स्ट आपण जे पाहिलं ते म्हणजे इंज्युअर्ड पेशंट जे आहेत यांना जी राईस ट्रीटमेंट दिली जाते. कोणत्या पेशंटसाठी? तर ज्यांना स्प्रेन, ट्विस्टिंग किंवा कॉन्ट्युजन झालेलं आहे. स्प्रेन, ट्विस्टिंग म्हणजे मुरगळणं आणि कॉन्ट्युजन याचा अर्थ मुकामार लागणं. असं जर झालेलं असेल तर राईस ट्रीटमेंट कोणती दिली जाते बघा. राईसमध्ये R म्हणजे रेस्ट, I म्हणजे आईस, C म्हणजे कॉम्प्रेशन आणि E म्हणजे इलेवेट. तर आता फर्स्ट रेस्ट. विक्टीम, अलाव विक्टीम टू सिट इन रिलॅक्स्ड पोझिशन. विक्टीम जो आहे त्याला रिलॅक्स्ड पोझिशनमध्ये बसू द्यायचं. नेक्स्ट आईस, ॲप्लाय आईस पॅक ऑन इंज्युअर्ड पार्ट. ज्या पार्टला मुकामार लागलेला आहे त्या पार्टवरती किंवा मुरगळलेल्या पार्टवरती आईस पॅक जो आहे तो ॲप्लाय करायचा. कॉम्प्रेशन, इंज्युअर्ड पार्ट इज मसाज जेंटली. आईस पॅक नंतर नेक्स्ट तो जो इंज्युअर्ड पार्ट आहे तो जेंटली किंवा हळुवारपणे त्याचं मसाजिंग करायचं आहे. आणि एलेवेट, इंज्युअर्ड पार्ट जो आहे तो एलिव्हेटेड किंवा रेज्ड उचलून ठेवायचा आहे, उचललेल्या पोझिशनमध्ये ठेवायचा आहे. सो या पद्धतीनं स्प्रेन, ट्विस्टिंग किंवा कॉन्ट्युजन झालेलं असेल तर त्या पेशंटला राईस ही ट्रीटमेंट दिली जाते. सो मुलांनो, राईसमध्ये R म्हणजे रेस्ट, I म्हणजे आईस, C म्हणजे कॉम्प्रेशन आणि E म्हणजे एलिव्हेट. रेस्टमध्ये सांगितलं अलाव विक्टीम टू सिट इन रिलॅक्स्ड पोझिशन. आईस, अप्लाय आईस पॅक ऑन इंज्युअर्ड पार्ट. C compression, compression means injured part should be massaged gently. And E elevate, injured part should be kept raised or elevated. जो injured part आहे तो थोडासा उचलावरती उंचीवरती ठेवायचा आहे, उचलून ठेवायचा आहे. तर या पद्धतीनं ही राईस ट्रीटमेंट जी आहे ती या विक्टीमला दिली जाते. यानंतर मी तुम्हाला म्हटलं की कॅरी करण्याच्या मेथड ज्या आहेत याचे पिक्चर्स बुकमध्ये दिलेले आहेत. सगळ्यांनी ते पिक्चर्स पाहायचे. हाऊ टू ट्रान्सपोर्ट विक्टीम ऑर पेशंट. पेशंटना कसं कॅरी केलं जातं. पहिल्यांदा फक्त नेम रीड करा. फर्स्ट क्रॅडल मेथड, नेक्स्ट कॅरिंग पिगी बॅग, ह्युमन क्रच मेथड, पुलिंग ऑर लिफ्टिंग मेथड, कॅरिंग ऑन 4 हँड चेअर, कॅरिंग ऑन 2 हँड चेअर अँड स्ट्रेचर. तर फर्स्ट आहे क्रॅडल मेथड. क्रॅडल मेथड जी आहे ती लहान मुलांसाठी किंवा ज्यांचं वजन कमी आहे अशा पेशंटसाठी क्रॅडल या पद्धतीनं दोन्ही हातांमध्ये उचलून पेशंटना नेणं या पद्धतीनं नेलं जातं. सो रिपीट करते. फर्स्ट आहे क्रॅडल मेथड. ती कोणासाठी? तर जी मुलं लहान मुलं आहेत किंवा ज्यांचं वजन कमी आहे त्यांच्यासाठी. सेकंड कॅरिंग पिगी बॅग. कॅरिंग पिगी बॅग हे कोणासाठी? तर अनकॉन्शियस पेशंट जे बेशुद्ध अवस्थेत आहेत अशा पेशंटला पाठीवरती त्यांना कॅरी करणं, उचलून नेणं. त्यानंतर नेक्स्ट आहे ह्युमन क्रच मेथड. ह्युमन क्रचमध्ये काय सांगितलेलं आहे बघा. समजा पेशंटचा एक लेग इंज्युअर्ड असेल, एका पायावरती जर भार देता येत नसेल तर ज्या बाजूला इंजुरी आहे त्या बाजूला सपोर्ट द्यायचा आपला आणि एका पायाने चालायला त्यांना हेल्प करणं. तर याला म्हटलं जातं ह्युमन क्रच मेथड. इफ वन ऑफ द लेग इज इंज्युअर्ड द विक्टीम शुड बी सपोर्टेड विथ मिनिमम लोड ऑन अदर लेग. मग एक इंज्युअर्ड झालेला आहे त्या बाजूचा भार उचलल्यामुळे दुसऱ्या लेगवरती जास्त लोड येणार नाही या पद्धतीनं त्यांना कॅरी करायचं. याला म्हटलं जातं क्रच मेथड. सो 3 मेथड झाल्या. क्रॅडल मेथड, कॅरिंग पिगी बॅग आणि ह्युमन क्रच मेथड. नेक्स्ट पुलिंग अँड लिफ्टिंग. तर पुलिंग अँड लिफ्टिंग ही जी मेथड आहे ही मेथड कधी यूज केली जाते? तर अनकॉन्शियस पेशंटसाठी आणि थोड्या डिस्टन्सवरती जर न्यायचं असेल बेशुद्ध अवस्थेतल्या पेशंटला तर त्या कंडिशनमध्ये पुलिंग आणि लिफ्टिंग ही मेथड यूज केली जाते. नेक्स्ट कॅरिंग ऑन 4 हँड चेअर. 4 हँड चेअर जी आहे ती तयार केली जाते.
म्हणजे 4 हात 2 पर्सनचे जे हात आहेत त्यांची मिळून आणि त्या 4 हँड चेअरवरती व्हिक्टीमला बसवलं जातं आणि त्या कंडिशनमध्ये त्याला कॅरी केलं जातं. सो बुकमध्ये पिक्चर दिलेलं आहे 2 पर्सनचे, सपोज या पर्सनचे 2 हात, तिकडून 2 हात एकमेकांचे हात पकडून चेअर केली जाते. या हातांवरती व्हिक्टीमला बसवलं जातं, त्याचे 2 हात असे गळ्यामध्ये घालून त्याला उचलून नेलं जातं. तर याला 4 हँड चेअर मेथड असं म्हटलं जातं. नेक्स्ट आहे कॅरिंग ऑन 2 हँड चेअर. सो 2 हँड चेअर ही पण एक मेथड आहे कॅरी करण्याची. आणि लास्ट स्ट्रेचर. जर पेशंटला कॅरी करण्यासाठी स्ट्रेचरची गरज असेल इमर्जन्सीमध्ये तर त्या ठिकाणी बांबू आणि क्लोजच्या मदतीनं स्ट्रेचर जे आहे इमर्जन्सी स्ट्रेचर तयार केलं जातं आणि पेशंटला कॅरी केलं जातं. सो मेथडचे नेम बघा. फर्स्ट क्रॅडल मेथड, सेकंड कॅरिंग पिगी बॅग, नेक्स्ट ह्युमन क्रच मेथड, नेक्स्ट पुलिंग अँड लिफ्टिंग, नेक्स्ट 4 हँड चेअर, 2 हँड चेअर आणि फायनली स्ट्रेचर हे आपण पाहिले. सो याच्यामध्ये काय सांगितलं बघा, आपण हा जो लेसन स्टडी केला एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट, तर या लेसनमध्ये सगळ्यात फर्स्ट आपण स्टडी केलं मेटेरॉलॉजी, क्लायमेट, वेदर, त्याचं आपल्या लाईफमधलं इम्पॉर्टन्स, मेटेरॉलॉजी काय आहे, इंडियन मेटेरॉलॉजिकल डिपार्टमेंट काय आहेत हे आपण स्टडी केलं. यानंतर सेकंड पॉईंट आपण याच्यामध्ये जो स्टडी केला तो सेकंड पॉईंट होता फर्स्ट जो पॉईंट आपण बघितला तो मेटेरॉलॉजी हा स्टडी केला. त्यानंतर सेकंड पॉईंटमध्ये आपण सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट स्टडी केलं, ज्याच्यामध्ये सॉलिड वेस्ट कसं मॅनेज केलं जातं, वेस्टचे वेगवेगळे टाईप आपण स्टडी केले. त्यानंतर हे वेस्ट आपल्याला हार्मफुल कसं आहे आणि वेस्ट मॅनेज करण्याचे फायदे काय असतात हेही आपण पाहिले. यानंतर फायनली या लेसनमध्ये आपण स्टडी केलं डिझास्टर मॅनेजमेंट. याच्यामध्ये फर्स्ट एडचे ABC महत्त्वाचे एक्झाममध्ये विचारलं जातं. त्यानंतर राईस ट्रीटमेंट जी दिली जाते पेशंटना ती महत्त्वाची. जर बर्न पेशंट असतील तर काय केलं जाऊ शकतं, ब्लिडिंग होत असेल तर काय केलं जाऊ शकतं आणि जर फ्रॅक्चर असेल तर त्या कंडिशनमध्ये आपण त्या पेशंटला फर्स्ट एड कसं देतो ते सांगितलं आहे. आणि फायनली पेशंटना किंवा व्हिक्टीमना कॅरी कसं केलं जातं वेगवेगळ्या मेथडनी, पेशंटच्या कंडिशनवरती डिपेंड करतं की त्यांना कॅरी कसं केलं जातं. तर त्या कंडिशन्स आपण सगळ्या पाहिल्या. आणि याच्याबरोबरच आपला हा जो लेसन आहे डिझास्टर मॅनेजमेंट हा लेसन आपला कंप्लीट झालेला आहे. डिझास्टर मॅनेजमेंटमधलेच काही पॉईंट किंवा या लेसनमधला काही कंटेंट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये रिवाईज करूयात आणि त्यानंतर आपण याच्या पुढचा लेसन जो आहे तो स्टार्ट करणार आहोत. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबतो आहे. थँक्यू.